शिमाची आखणी केला आणि डोवर बदा घेतला. 18.5 गावात रैतावर रचना केला. त्यामुळे याच्या तुझ्या जामदार खाण्याच्या मालकाच्या मतान त्यावेळी गोंधळी वसाण भैरी भवनच्या थलाकडं विरामनाच्या खऱ्याकडं 5 खरी 14 खऱ्याच्या आकाराकडं थाप मारला, जाप केला, जबानी पुरवून घेतली. त्याच्यातली जुळवी पाळवी मी चंद्रकांत शिवराम गोंधळी देवा विनंती करण्यास कारण विजय गणपत अशी दोन्हीवळी भावकी. ह्या लेकरांचा कोण पूर्वज कुठल्या राटा पाटणाला हातात काठी घेतला आणि काकीला भिकेची झोळी लावला. प्रभाणवळी गावाच्या सीमेच्या मालकाचं मत मिळवला. 5 खऱ्याची आधी कराची मालकी अखंडित गाव वसवल्यानं गावाची सगळे रेत रांगोळी आपल्या उटीमध्ये घेतलाय. गाव चतुर सीमाची मालकीनं आदिष्टी आणि ह्या कोणचा मालक गांगेश्वर उंबरेश्वर काळका इटलाय देवीचा. मग तिथून लेकरू उठलं आणि ह्या ठिकाणी बेर्डेवाडीमध्ये येऊन उतरलं आणि एक वस खैरवाडीमध्ये गेला. मग तिथून त्या लेकरांचा मागील पांडीचा दोन्हीवल्या भावकींचा मागील पांडीचा तैत तलकंबाळ नाही निर्वशी चालू मालकीचा आकार मालक असं जळ तल आकार मालक कुळाचार कुळगत या पुरुषांत राजसत्ता पूर्वसत्ता नांदवला आणि ती राजी पूर्वी वडील की उभी केला. मालक आणि ती करतो म्हणणारी मालकी. तिथे एखादी मुसलमानी विद्या, बंगाली विद्या, कन्नाडी, काटकरी, कोळवणे, मालवणी 72 विद्या असतील. त्यांच्या मालकीवर पडणाऱ्या ह्या 2 भावकींच्या कुटुंबाला नडणाऱ्या त्या पहिल्यांदा थाप मारून थापकाळी 64 भूतावळ घटली. मशाल देवटी पळवून लावली. याप्रमाणे सगळ्या कारणांना समजून आज या वडीलकीवाला आणि खैरवाडीची भावकी अशी 2 हाताची टाळी वाजवल्याने सकाळच्या पारी जलाचं चंदन विक्त सुगंधित पाणी आणून पहिल्यांदा तोंडावरून हात फिरवल्याने धूप दीपक लावून नेत्र डोळ्यावर उज्वलित पडणारा प्रकार. आज 3 वर्षाचा वाढ वडिलांनी घटला गोंधळ त्याप्रमाणे 3 वर्षाचा भावकीचा गोंधळ. आज ह्या लेकरांच्या सुक्या झाडाला वळी ढेरी फोडली, हलता झुलता पाळणा लावला. दोन्हीला भावकींचा एकाचा 21 पाचाचा 25 करून दाखवले. त्या लेकरांनी या सगळ्या प्रभाणवळी गावातल्या खऱ्या बऱ्यांना त्या आदिशी वागदाय नेमको सुकाय काळकाय इटलाय देवीचं घर उमरेश्वर बाबा सगळ्या दैवताचा आदिपती महादेव बडाले गणेश मारुती राया त्रिभुवनाचा अवतार कोणता ब्रह्म विष्णू महेश कोणची मालकी लक्ष्मी आणि 64 खेड्याची भैरवाणी अशी सगळ्या कुलदेवताचं नाव घेतल्याने आपल्या कुळाचार्याच्या मालकाला 2 हात जोडल्याने आपली चिलं पिलं घेऊन काकीला भिकीची झोळी लावून 7 समुद्राच्या पलीकडे मुंबई सारख्या परदेशात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशी 4 ठिकाणी लेकरं वळवळ भटकत आहेत. कशासाठी? देवाच्या निमित्तासाठी आणि आपल्या पोटासाठी. प्रत्येकाचा नोकरी धंदा सही सांधी बरकत हिला यश मिळवून देण्यासाठी ह्या लेकरांची लेकरं शिक्षण पाहण्यासाठी जातात. तुझंच रूप त्या सरस्वती मातेचं आहे. त्यांच्या जिभेच्या शेंड्यावर उभी राहून त्यांचं शिक्षण पाणी सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आज गळे गावकरांना पै पाहुणे ईश मैतर आजूबाजूच्या शिवशेजारांना आमंत्रण दिलं आणि ती लेकरं गाडी घोड्यातनं नदी वाडातनं राणा माळातनं तुझ्या गोंधळासाठी कारुकासाठी कार्यासाठी आल्या. आणि ह्या सभा मंडपामध्ये सगळे असणारी मंडळी म्हातारी कोतारी मुलं माणसाने त्यांची नातवंड सगळ्यांना सुखपती मिळवून देणार. तुझ्या कपाळी हळद पिंजरीचा मळवळ भरलाय. प्रत्येकाचा अखंड सौभाग्याचं लेणं कायम सुखामध्ये ठेवणार. धूप दीपक लावून नेत्र डोळ्यावर उज्वलित पडणारा प्रकार लक्ष्मीच्या पावलांना जाऊन घरामध्ये प्रवेश करते. ही लेकरं जिथं दोन्हीवली भावकीतली जातील बोल टाकतील पाऊल टाकतील यशस्वी करून दाखव. आज गाडी घोड्यातून फिरणार आहेत, रात्री इत्रीची फिरणार आहेत, वय वागिता किरडू काटा डॉक्टर पाणी औषध पाणी न करताना बरेपणाचा टेक लावते. ह्या लेकरांची लेकरं जिकडं तिकडं दिली आहेत त्यामुळे